ठाणे पालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे उद्या बंद. शहराच्या काही भागात 12 तास पाणीपुरवठा बंद. अंधेरी पश्चिम परिसरात येत्या गुरुवारी तब्बल 11 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद असेल. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. धरणात फक्त 8% पाणीसाठा शिल्लक. जळगावच्या नांदगावात वादळी वाऱ्यासह पावसामुळे 4 एकर क्षेत्रावरील केळीची बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. एसटी महामंडळाची मोठी योजना. सामान्य प्रवाशांच्या सहलीसाठी आता खासगी ट्रॅव्हल्सला देखील परवानगी. खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल कंपन्यांना एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार. कात्रज डेअरीनं दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा घेतला निर्णय. वाहतूक आणि इतर खर्चातील वाढीमुळे दरवाढ. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर. तब्बल 22 विद्यार्थ्यांना 100% मुख्यमंत्र्यांचा लाखो वारकरी करणारी योगासनं. जागतिक योग दिनानिमित्तानं पुण्यात होणार कार्यक्रम. केंद्र सरकारकडून 16व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी. 13,000 कोटी रुपयांचा खर्च येणार. 35 लाख कर्मचारी करणार जनगणनेचं काम.